घुसखोरी होती, काही अशी ठळक 20 नावे जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपलं देखील नाव आहे. आपण कसं बघताय? नाही, कोणी जाहीर केली ही नाही? विकास लवंडे जे आहेत त्यांच्याकडनं जाहीर करण्यात आली. हा कोण आहे? म्हणजे विकास लवांडे कोण आहे? हु इज विकास लवांडे? असल्या उपट सुंभ आणि तीनपाट लोकांना उत्तर द्यायला मी काही रिकामा नाही आहे. शरद पवारांना म्हणावं, तुम्ही समोर या, 1 to 1 चर्चा करा, त्यांना मी उत्तर देईल. हे असल्या तीनपाट आणि हरामखोर लोकांना उत्तर देण्यासाठी त्यांची लायकी नाही आहे. याचबरोबर आपल्या टीका देखील अशी करण्यात आलेली आहेत की जे घुसखोर आहेत त्यामध्ये हिंसेला प्राधान्य देतात आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीपूर्वी आपण आळंदीमध्ये एक बैठक घेतली होती. महाराजांना त्या ठिकाणी पाकिटं दिली आणि हिंदू धर्म आणि नरेंद्र मोदी असा प्रचार करण्यास सांगितलं, म्हणून अशा पद्धतीचा आरोप आपल्यावरती आहे. नाही, अत्यंत धादांत चुकीचा हा प्रकार आहे. विनाकारण संप्रदायातल्या मोठ्या संतांना आणि महात्म्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र शरद पवार रचतायत. पण मला एकच सांगायचं आहे, हे जे कोणी फालतू लोक असे बडबड करतायत ना, त्यांना सांगा तुमची लायकी नाही. तेरे बाप शरद पवार को भेज, उनसे हम बात करेंगे. शरद पवारांनी समोर यावं, या असल्या फालतू लोकांना पुढे करून पाठीमागून वार करण्याचे प्रयत्न करू नये. याचबरोबर अशी देखील एक टीका केलेली आपल्या स्वतःवरती की जे तुषार भोसले आपल्या नावापुढे आचार्य लावतात, ही आचार्य पदवी मुळात वारकरी संप्रदायातच नाही म्हणून. असं आहे की वारकरी संप्रदायात कोणत्याच पदव्या नसतात. त्या महामूर्खाला अक्कल नाही की आचार्य ही पदवी विद्यापीठातनं मिळते आणि भारतीय विद्याभवनमधून मी शास्त्री आणि आचार्य पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. शरद पवारांनी मागे माझा दाखला मागितला होता, त्यांना माझ्या जातीचा दाखला दिला आणि आता पाहिजे असेल तर माझ्या पदवीचाही दाखला देईल. पण शरद पवारांनी समोर येऊन बोलावं, या असल्या तीनपाट लोकांना पुढे पाठवू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.